नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्र हो, गेला आठवडाभर झाला अजितदादांच्या चर्चा या महाराष्ट्रातून संपण्याचं नाव घेत नाही. आणि नुकतंच मी थोडा सर्च करत होतो तर मला लोकमतचे संजय आवटे यांचं श्रद्धांजलीपर भाषण मी ऐकलं आणि अतिशय प्रभावित झालो. पण मला सर्वात आधी ते भाषण ऐकल्यावर अजितदादांबद्दल तर माहिती आहेच, भरपूर माहिती आहे. बारामतीबद्दल, बारामतीच्या विकासाबद्दल माहिती आहे, पवार परिवाराबद्दल बरीचशी माहिती आहे. परंतु त्यांनी जो एक शब्द वापरला ना मंडळी, संजय आवटेंनी, ते काय म्हणाले की मी पहिल्यांदा ऐकलं हे असं, महाराष्ट्रातला शेवटचा लोकनेता. शेवटचा, बघा, पॉइंट शुड बी नोटेड. जरा ही गोष्ट नोट करून ठेवा तुम्ही आणि त्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्रातला शेवटचा लोकनेता गेला, संपला. आणि आणखी एक शब्द त्यांनी वापरला, सेंद्रिय नेता, ऑर्गॅनिक नेता. ते म्हणाले हल्ली नेते हवेतून पडतात, पण अजितदादा पवार हे मातीतून निर्माण झालेला माणूस, शेतकरी, शेतीची, मातीची आणि सहकाराची जाण असणारा नेता. पण आणखी एक ते बोलले, शेती, माती आणि सहकार या क्षेत्रात वावरणाऱ्या अनेक नेत्यांना महानगरातलं गुपित कळत नाही, महानगरातलं राजकारण येत नाही, किंवा महानगरात जन्म घेणाऱ्या किंवा महानगराचा अभ्यास असणाऱ्या नेत्यांना शेती, माती, सहकार कळत नाही. पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अत्युच्च पकड त्यांनी ठेवलेली असा नेता. आणि तो नेता यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला शेवटचा विद्यार्थी अजित अनंतराव पवार अनंतात विलीन झाला. अतिशय प्रभावित झालो मी हे ऐकून. आणि गोष्ट खरी ही आहे. आणि मला एक जाणवलं मंडळी की त्यांनी म्हटलं की बघा, नेते हवेतून पडतात, नेते सोशल मीडियावरून अलीकडे उत्पन्न होतात, निर्माण होतात. आणि नेते कुठून तयार होतात? एक काय म्हणते, ओठावर मिशी सुद्धा येत नाही आणि अगदी 18व्या, 17व्या, 18व्या, 19व्या, 20व्या वर्षी आपले बॅनर गावातल्या आपल्या गावठाणावर, चौकात किंवा शहरातल्या एखाद्या चौकामध्ये बॅनर लावतात आणि वाढदिवसाचं ते काय काय नाटकबाजी त्या बॅनरमध्ये असते. आणि मग तो गळ्यात दुपट्टा, म्हणजे घरूनच ते नेते तयार होतात, स्वतःहूनच. काय म्हणतात त्याला, स्वयंघोषित नेते. एक दुपट्टा विकत घेतात, पांढरे कपडे घालायला लागतात अचानक, आणि कपाळावर टिडा वगैरे चंदनाचं लावतात आणि आपले फिरतात. आणि कित्येक तर अशा, माझ्या गावाच्या शेजारचे, मी विदर्भातला माणूस आहे, माझ्या गावाच्या शेजारी एक गाव आहे, तिथले तर बाबा 20-22 वर्षाचे लेकरच व्हॉट्सअप ग्रुप काय तयार करतात आणि त्याला काय वेगळं नाव देतात, पण चालतात सगळ्या भाषा आणि बोलणं त्याच्यावरती राजकारणाचं. आणि मंडळी, त्यांना हे कळत नाही की राजकारणाच्या आधी समाजकारणातून यावं लागतं. लोकांची कामं अनेक वर्ष करावी लागतात. त्यामधून आलेले आमच्याच परिसरातील बच्चू कडू आहे, ते ठीक आहे, त्यांनी सुरुवाती विद्यार्थी दशेपासूनच या कामाला सुरुवात केली होती. आणि तेव्हा खरंच त्यांच्या डोक्यात राजकारण नसतं. जेव्हा एखादा नेता नंतर होतो तो, पण सुरुवात समाजकारणातून झाल्यावरती त्याला हे माहीत नसतं की आपण राजकारणात येणार आहे. मग स्वाभाविक ते हळूहळू त्या राजकारणामध्ये प्रवेश होतो आणि मग त्याला तीच समाजकारणाची सेवा करण्याची सवय जडलेली असते. आणि मग राजकारणात गेल्यावर या त्याच्या सवयीचा फायदा त्याला राजकारणात गेल्यावर होतो. त्यापैकी जे अजित पवार होते, अजित पवार म्हणाले होते ना की एक नेता आपला काही झालं, काही बिघडलं, काही बिनसलं की आपल्या गावाला जातो, शेतीवर जातो आणि तिथे झाडांच्या फांद्या बघतो आणि स्ट्रॉबेरी काढून बघतो. तर ते हसले, त्यांनी खिल्ली उडवली की अशी शेती असते का? नाही. ज्याला शेती कळते आणि जो शनिवारी आवर्जून आपल्या गावी जातो, असे नेते किती आहेत या विदर्भात, महाराष्ट्रात? मला सांगा तुम्ही. आमच्या विदर्भात तर एकही दिसत नाही. एक नेता आहे नागपूरच्या शेजारी, त्याचं गाव आहे, त्या नेत्याने डायरेक्ट बायपास काढला आपल्या शेतात जाण्यासाठी. तो गावातून जातच नाही, त्याने स्पेशल रस्ता बनवला आपल्या शेतात जायला. संपर्क कसा होईल? एक आमच्या नागपूरजवळ आणखी एक नेता आहे, ते महाशय गृहमंत्री राहिले आहेत, मला वाटतं त्याआधी मंत्री राहिले आहेत ते आबा पाटलांच्या काळामध्ये. त्यांच्या गावामध्ये तर रस्तेच नाही. एकदा मला वाटते 20-25 वर्षापूर्वी त्यांच्या घरी मी एक
कलावंत असल्याने काही कार्यक्रम आम्ही करायचो, तर तेव्हा एक छोटासा सुगम संगीताचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या घरी ठेवला होता. ते मंत्रीच होते तेव्हा मला वाटते, त्यांच्या गावी. तर तिथे आम्ही गेलो, कार्यक्रम वगैरे केला आणि मग नंतर मी काही शेजाऱ्यांशी लोकांशी बोललो. ते छोटंसं गाव होतं त्यांचं, काटोलजवळ, नागपूरपासून. बोललो तर काय तुमचे नेत्यांबद्दल काय तुम्हाला वाटतं, असं सहज मी चर्चा करता करता बोलत राहिलो. तर अक्षरशः शिव्या देत होते ते लोक त्यांना, शेजारी त्यांचे. पण अशी परिस्थिती बारामतीत नाही मंडळी, लक्षात घ्या. बारामतीत ही अवस्था नाही, ही परिस्थिती नाही. बारामतीचा विकास झाला आहे का खरोखर, हे तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि बारामती जेव्हा काका आणि पुतण्या वेगवेगळे झाले तेव्हाही बारामतीकर हेच म्हणाले, बारामतीकरांच्या मनामध्ये गुपित होतं. ते दादांबद्दलही वाईट बोलायचे नाही आणि शरद पवारांबद्दलही वाईट बोलायचे नाही. असा एकसंघ परिसर, एकसंघ गाव, फक्त पवार परिवार. मग ते सुनेत्रा पवार असोत की सुप्रिया सुळे असोत, शरद पवार असोत की अजित पवार असो, युगेंद्र पवार असोत की रोहित पवार असो, रोहित पवार असो की पार्थ पवार असो, एकोपा त्या लोकांचा सुद्धा, त्या गावातल्या लोकांचा. तर म्हणूनच संजय आवटेंनी जे म्हटलं, मी फार प्रभावित झालो की महाराष्ट्रातला शेवटचा लोकनेता आणि यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला शेवटचा विद्यार्थी आणि शेती माती सहकार ज्याला माहिती आहे त्याला महानगर देखील माहिती आहे, आणि महानगर माहिती आहे त्याला शेती सहकार पण माहिती आहे, शेती माती सहकार पण माहिती आहे. मंडळी किती नेते आहेत, तुम्ही अशी लिस्ट काढा, यादी तयार करा की ते दिल्लीला असतील, खासदार असतील तर, आमदार असतील तर, मुंबईला असतील तर शनिवारी ते आवर्जून आपल्या स्वतःच्या जन्मगावात जातात का? किती नेते जातात? पण त्या मातीशी जुळणं, त्या गावात जन्म घेतला आहे, त्या गावात शाळा शिकलेले आहात तुम्ही, त्या परिसरात, तर तिथे पायी थोडा वेळ चालणं आणि त्यानिमित्ताने लोकांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्या अडचणी रस्त्यातच जाणून घेणं, असे किती नेते महाराष्ट्रात आहेत मला सांगा. काही गोष्टी बघा, समर्थनाचा विषय नाही, मी त्यांचा समर्थकही नाही, त्यांचा विरोधकही नाही, कुणाचीच गोष्ट नाही. उद्याच्याला काही भाजपाच्या एखाद्या नेत्यांबद्दल अशी काही माहिती समजली तर तेही बोलायला काही वावगं नाही, काही त्याच्यामध्ये काही संकोच नाही, बोललंच पाहिजे. आणि हे लोक काहीही करू शकतात, लक्षात घ्या. पण यांच्या हातात चाव्या असतात, यांच्या हातात अधिकार असतात, यांच्या हातात वेगवेगळी खाती असतात, किंवा त्यांच्याकडे जी खातं असेल त्याच्या व्यतिरिक्त काही खात्याचं काम असेल तरीही ते करून घेऊ शकतात एका नुसत्या फोनवरती. फक्त मनशा पाहिजे आणि इच्छा पाहिजे. मग शनिवारी जाऊन रविवारी आपल्या गावात मुक्काम ठोकणारे असे किती नेते आहेत. म्हणूनच संजय आवटे म्हणाले की शेवटचा लोकनेता. हे तर आपल्याच इच्छेने लोकनेता हे नाव लावतात. तुम्ही विदर्भात जर याल ना, विदर्भातले जर असाल, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल, तर विदर्भाची दशा अतिशय 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 विदारक आहे. एक अमरावती नागपूर रोडवरती तळेगाव नावाचं एक बस स्टेशन आहे, बस स्टॉप आहे. बरेचदा तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला माहिती असेल, नागपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि मला वाटते अमरावतीहून 50 किलोमीटर अंतरावर असेल तळेगाव. छोटंसं बसस्थानक आहे आणि दररोज शेकडो गाड्या, शेकडो बसेस तिथून जातात. मुंबईला जाणारा माणूसही तिथूनच जातो, पुण्याला जाणारा माणूसही तिथूनच जातो, अमरावतीला जाणारा माणूसही तिथूनच जातो. शेगावला दर्शनाला जायचं असेल तर तोच रस्ता आहे, संभाजीनगरला जायचं आहे तोच रस्ता आहे. पण कधी काळ तुम्हाला जर एक 5 मिनिटासाठी तुम्ही गाडीतून उतरा आणि त्या बसस्थानकावरचं मूत्रीघर बघा, शौचालय बघा, त्याची काय अवस्था आहे. मला दिसला फोटो तर स्क्रीनवर लावतो मी. आणि हाच फोटो मी टाकला माझ्या परिसरात, माझा परिसर वर्धा जिल्हा, आष्टी तहसील. तर मला एका शहाण्याने मला कोणत्या असाच मिसुरडं फुटलेला जेमतेम 20-22 वर्षाचं ते लेकरू स्वतःला नेता समजत असेल, त्यांनी मला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेतलं आणि मग मी सहज तो फोटो त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला की ज्या परिसरात 2 आमदार आहे, 1 खासदार आहे, 3 लोक जनप्रतिनिधी असताना ही अशी अवस्था. आणि ज्या शौचालयाचा फोटो मी त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला होता, त्या शौचालयापासून जर अंतर मोजलं आमदाराच्या घराचं, आमदाराच्या गावाचं, तर केवळ 10 किलोमीटर, फक्त 10 किलोमीटर. कित्येकदा आमदार खासदार तिथून त्या शौचालयाच्या पाठीमागूनच रस्ता आहे, आर्वीवरून तळेगावला येणारा.
ते मी टाकलं आणि मी काही लिहिलं नाही त्याच्यामध्ये. एवढंच लिहिलं की 2 आमदार, एक तो फोटो टाकला त्या शौचालयाचा, मला दिसला फोटो तर मी लावतो स्क्रीनला, बघा तुम्ही. तर मी एवढंच लिहिलं मंडळी त्याच्या खाली की हे शौचालय आहे आणि तिथे मी फोटो टाकले तिघांचेही, आणि ते नावही सांगायला मला हरकत नाही. आदरणीय दादारावजी केचे साहेब भाजपाचे, आता त्यांना अतिरिक्त आमदारकीचं पद मिळालेलं आहे, आणि सुमित वानखेडे भाजपाचे, आणि काँग्रेसचे खासदार अमर काळे साहेब, या तिघांचे फोटो टाकले मी. आणि काय वाईट आहे त्यात? मी काही शिवीगाळ केली नाही. मी फक्त एक साध्या पद्धतीने लिहिलं की हे 3 जनप्रतिनिधी असताना या बसस्थानकावरच्या मूत्रीघराची अशी अवस्था आहे त्या शौचालयाची. खरं तर पालकमंत्र्याचाही टाकायला पाहिजे होता फोटो. त्यांनी मला ग्रुपच्या बाहेर काढून टाकलं, त्यांनी मला रिमूव्ह करून टाकलं ग्रुपमधून. हे काय नेते बनतील? आणि खरोखर मी म्हणतो ना की जेव्हा बारामतीचा विकास हे लोक बघत असतील, फक्त बारामतीचा ऐकायला येते हो अख्ख्या महाराष्ट्रात, फक्त बारामती विकासाच्या बाबतीत. दुसरं का नाही ऐकायला येत? इतर नेते नव्हते का महाराष्ट्रात? लोकांनी निवडून दिलं नाही का? विदर्भात कित्येक नेते आहेत, विदर्भाचे का फोटोग्राफ्स येत नाही? बारामतीचे का येतात? काहीतरी असेल तेव्हाच ना. तर मंडळी बघा काय आहे, जोपर्यंत जनता हुशार होत नाही ना, जोपर्यंत तुम्ही आम्ही सामान्य नागरिक मतदार हे सजग होत नाहीत, मतदान करा, कोणाचं समर्थन करायचं आहे समर्थन करा, पण त्याला प्रश्न कोण विचारेल नंतर? कुठल्याही पक्षाचा असो तो, हरकत नाही, प्रश्न विचारावे लागतील ना. हा प्रश्नच होता ना, मी जो व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला होता हा प्रश्नच होता, त्याचं उत्तर सरळ द्यायला पाहिजे होतं. तो जर शहाणा असतात त्यांनी काय केलं असतं की तो फोटोग्राफ्स किंवा तो फोटोग्राफ न पाठवता त्यांनी निवेदन दिलं असतं. तो समजतो ना स्वतःला, परिसरातला काही लीडर काय, मी तर त्याला ओळखतही नाही, त्यांनीच मला ग्रुपवर घेतला. आता अनेक लोक परिचित असतात, तर आपण बोलणारे आहोत, आपण युट्यूबर्स आहोत, कधी गावी गेलो तर कोणी सांगितलं असेल, त्यांनी मला व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन घेतलं, त्यांनीच रिमूव्हही केलं मला. अशी गंमत आहे मंडळी. तर खरंच पोस्टर मध्ये फोटो छापल्याने कुणी नेता होत नसतो, कपाळावर टिळा लावल्याने कुणी नेता लीडर होत नसतो. गळ्यात भगवा दुपट्टा, पांढरा दुपट्टा टाकला आणि टोपी चढवली आणि लिननचं पांढरा शर्ट घातलं म्हणजे नेता होत नसतो. धग लागते, धग, तो रग लागतो, तो बोलण्याची, एक समजण्याची, लोकांना समजून घेण्याची, लोकांच्या अडचणी समजून घेण्याची, गोरगरिबांना आपलं समजण्याची ही तळमळ लागते, तळमळ. आणि ती रक्तातून येत असते, ती वारशाने येत असते, ती अशी निर्माण होत नाही, अशी निर्माण नसते होत चालताना रस्त्याने. 4-5 असे आपले सवंगडी सोबत घेतले आणि आपले नेत्यांसारखे चालले आहेत. आजकाल गाड्या, 4 व्हीलर्स तर अनेकांकडे, काही विषयच नाही. मग पुढे एखाद्या पक्षाचा झेंडा लावायचा, मागे काही लिहायचं आपल्या पक्षाचं नाव, आणि मग ते नेता 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 करून मिरवत राहायचं. यांनी नेता होत नसतो. जे संजय आवटे काल बोलले, मी अतिशय प्रभावित झालो. ते पत्रकार निष्पक्ष, संजय आवटेंनी सुद्धा अजित पवारांबद्दल खूप काही लिहिलेलं आहे, मी वाचलं, ऐकलं त्यांच्या स्क्रीनवरनं, लोकमतचे आहेत ते. पण राव शिवाय कधी अजित पवार कुठल्या पत्रकारांशी बोलले नाहीत. काय संजय राव, काय विजयराव, असं. आणि टीका टिप्पणी झाली तरी ते दुसऱ्या दिवशी फोन करून पत्रकारांना विचारचे, अरे काय संजय राव, किती ठोकता आम्हाला. मान्य आहे आमची विचारधारा तुम्हाला पटत नाही, आमची भूमिका तुम्हाला आवडत नाही, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहील. तुम्ही तुमचं लिहा, तुम्ही तुमचं बोला, मी माझं काम करतो. याला नेता म्हणतात. एखादा युट्यूबर बोलला आणि एखाद्या प्रश्नावर वाचा फोडली प्रश्नाला, तर डायरेक्ट त्याच्या घरी पोलीस पाठवायचे, त्याचं सगळं सेटअप गुंडाळायचं, त्याची तोडफोड करायची. मागे कुणाल कामरानी सटायर केलं काहीतरी, तर ते एकनाथ शिंदेची माणसं गेली आणि त्याचा स्टुडिओ तोडफोड करून टाकला. हे असं पहिली टीका व्हायची. बाळासाहेब ठाकरे स्वतः शरद पवारांवरती टीका करायचे. सुप्रिया सुळेचं लग्नही मग बाळासाहेबांनीच जमवलं. हा सगळा संबंधाच्या ठिकाणी संबंध, रिलेशनच्या ठिकाणी रिलेशन, नात्यांच्या ठिकाणी नातं, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, असं सगळं हे लोक करायचे मंडळी. असं नसते.
मला खूप भावली ही ओळ की यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला शेवटचा विद्यार्थी, बघा अर्थात किती मोठी हानी झाली आहे. शेवटचा विद्यार्थी संपले ते यशवंतराव चव्हाणांचं ती फळी, त्या शाळेत शिकलेले लेकरं गेले, ते संपले. काही वर गेले, काही हयात आहेत, पण तेही 2 पक्षामध्ये विभागले गेलेले आहेत. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की थोडी काहीतरी जनाची नाहीतर मनाची वाटू द्या. असं आपल्याही बद्दल बघा, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे या जगातून. पण तुमची जर शेवटची सभा, श्रद्धांजली सभा असेल तर तिथे काहीतरी आपल्याबद्दल चांगलं बोलल्या गेलं पाहिजे. आणि केवळ राजकारणात आता जे आयाराम येत आहेत, जे प्रवेश घेत आहेत, ते केवळ निव्वळ कमाई करण्यासाठी. विकास करा ना. त्या विकास करता करता स्वतःचा विकास आपोआपच होतो, हे माहिती आहे ना सर्वांना. त्यात काही वावगं नाही ना. स्वतःचा विकास आपोआपच होतो ना, आपोआप होत जातो तो. त्यामुळे बारामतीचे फोटोग्राफ्स, व्हिडिओ, विकासाची काही कामं, आणि असं जर संजय आवटे सारख्यांनी म्हटलं की शेवटचा लोकनेता गेला अजितदादा पवारांच्या रूपाने आणि यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला शेवटचा विद्यार्थी संपला, तर अशा उपमा आपल्याला केव्हा मिळतील असं इतर नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि तसं मी तर म्हणतो आजपासूनच वागायला सुरुवात केली पाहिजे. आणि ग्रामीण भागातल्याही मी त्या 20-22शीतल्या मुलांना सांगतो आहे की असं मागे फिरल्याने आणि असा चंदनाचा टिळा लावल्याने आणि बॅनरबाजी केल्याने कोणी नेता होत नसतो, त्याला कोणी मान्य करत नाही. लक्षात घ्या, तुमच्या रक्तात ती धग लागते, तो रग लागतो, ती बोलण्याची ताकद लागते, काम करून घेण्याची उर्मी लागते. नियम कायदेही थोडेफार समजले पाहिजेत. संविधानाची प्रत त्याच्या घरी असली पाहिजे. कुठल्या कार्यालयात कुठलं काम होतं, कुणाकडून करून घ्यायचं, कशा पद्धतीने गरिबांची कामं करून घ्यायची, याच्यामध्ये फार काळ घालवावा लागतो. एक नेता तयार व्हायला 40 ते 50 वर्ष लागतात. परिपक्व नेता तयार व्हायला. असा नेता तयार नसतो होत. बॅनर आणि ती चंदन टिळा लावला, भगवा दुपट्टा टाकला आणि निघाले वारीला, असं नव्हे. अशी गोष्ट आहे मंडळी. असो, आपल्याला काय वाटतं ते नेमकं कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि एक मतदार म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या राजकारणाच्या केंद्रस्थानी, विकासाच्या केंद्रस्थानी हा सामान्य नागरिक असला पाहिजे. सामान्य माणसांच्या हातातून राजकारण गेलं आहे, निघून गेलं ते. ही फार चिंतेची गोष्ट आहे मंडळी. तुम्ही मालक असले पाहिजे. तुम्हाला प्रश्न करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तर तुम्ही खरे देशाचे नागरिक. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.